नमस्कार, स्वागत आहे तुमचं कृषी जागरण मध्ये पॉवर्ड बाय स्टील इंडिया आणि मी प्रतीक्षा काकडे. पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा. त्याआधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्सवर. राज्यात किमान तापमानात घट, थंडी वाढण्याची शक्यता. शेती उद्योगात राजकारण न आणता एकत्र येण्याची गरज आहे, शरद पवार. हिंगोली जिल्ह्यात केळीच्या बागांचे नुकसान, शेतकरी चिंतेत. ई नामच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळतात सर्व सुविधा. केळी पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याने शेतकरी संतप्त. पाहूया या संदर्भात सविस्तर बातम्या. राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचे वातावरण, कुठे पाऊस जास्त तर कुठे ढगाळ वातावरण होतं. पावसाचं सावट दूर होताच किमान तापमानाचा पारा घसरण्याचे संकेत आहे. कोकण वगळता उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान 18 अंशाच्या खाली आलंय. आज दिनांक 14 रोजी तापमानात 2 ते 3 अंशाची घट होणार असल्याने गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. शनिवारी म्हणजे तारीख 13 रोजी हरियाणा, दिल्ली येथील आयानगर आणि उत्तर प्रदेशातील कानपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी म्हणजे 3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते. राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमान 14 ते 22 अंशाच्या दरम्यान आहे. राज्यात किमान तापमानात हळूहळू घट आणि थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. श्री विघ्नहर सहकारी कारखान्याच्या आसावनी व इथेनॉल प्रकल्प विस्तारीकरणाचा लोकार्पण सोहळा शरद पवार यांच्या हस्ते पार पडलाय. यानंतरच्या शेतकरी मेळाव्यात ते अनेक मुद्द्यांवर बोलताना म्हणाले, शेतकऱ्यांवर अन्याय करणारे शेतीविषयक धोरण केंद्र सरकारला बदलावे लागेल. शेती व शेती उद्योगात राजकारण न आणता एकत्रित येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. श्री पवार म्हणाले, केंद्र शासनाच्या शेतीविषयक धोरणात सततच्या फेरबदल्याने शेतकरी अडचणीत येतात. केंद्राने निर्यात धोरणात बदल करण्याची गरज आहे. ब्राझीलमध्ये ऊसापासून गरजेनुसार साखरेची निर्मिती केली जाते. विमानाचे इंधन सुद्धा ऊसापासून करण्याचे त्यांचे प्रयत्न आहे. कृषी मंत्री पदाच्या कार्यकाळात शेतीमुळे विकास दर चांगला राखण्यात यश आले होते. कांदा निर्यातीवर 40% कर लादल्याने बाजारभावातील मंदीचा शेतकऱ्याला फटका बसलाय. यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, बाजार समितीचे सभापती संजय काळे, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, बाळासाहेब दांगट, शरद सोनवणे, विशाल तांबे, माजी नगराध्यक्ष श्याम पांडे, देवदत्त निकम, प्रकाश मस्के, अनंतराव चौगुले आदी उपस्थित होते. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे शेतात रानडुकरांमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय. गेल्या वर्षभरापासून केळीचे संरक्षण केलेल्या बागेत रानडुकरांमुळे केळीच्या बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी आता मात्र आर्थिक संकटात सापडलाय. आधीच अवकाळी पावसामुळे केळीला मारा लागल्याने केळी बागेचे मोठ्या प्रमाणात मागे नुकसान झाले होते आणि त्यातच रात्रीच्या सुमारास रानडुकरांनी केळीच्या बागेत शिरकाव केल्याने केळीचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय. तर बघूया काय म्हणताय शेतकरी त्यांच्या शब्दात. कधीपासून नुकसान झालंय आणि कसं? 2-3 महिने उभा व्हायला नुकसान व्हायला. डुकरं शिरले तिथे? हा, डुगरी शिरली. मग काय काय सुविधा केल्या तुम्ही याच्यासाठी? सुविधा खूप जाळीला काही कर तरी काटपचन तरी झाली. नुकसान 7-8 बन खाली 7-8 मग आता शासनाकडे काही मदत वगैरे? आता शासनाच्या मनावर काय मदत देते, काय होती शासना आता. चांगले उत्पादन होऊनही शेतकऱ्यांना नफा मिळत नसल्याचं अनेकदा दिसून आले. याचे प्रमुख कारण म्हणजे शेतकऱ्यांची पीक वेळेत बाजारपेठेत पोहोचत नाही किंवा मध्यस्थामुळे त्यांना योग्य भाव मिळत नाही. शेतकऱ्यांच्या या सर्व समस्या लक्षात घेऊन शासनाने एक उत्कृष्ट पाऊल उचलले. वास्तविक बाजारपेठेपर्यंत शेतकऱ्यांची पोहोच वाढवण्यासाठी केंद्र सरकारने ई नाम पोर्टलची सुविधा सुरू केली आहे. या पोर्टलच्या प्रभावाने आता शेतकरी घर बसल्या कोणत्याही बाजारपेठेत आपलं पीक उत्पादन सहजपणे विकत घेऊ शकतात. ई नाम पोर्टलचा सर्वात मोठा फायदा हा आहे की देशातील कृषी बाजारपेठेतील शेतकऱ्यांची पोहोच वाढेल आणि ते डिजिटल पद्धतीने बाजारपेठ, खरेदीदार आणि सेवा पुरवठादारापर्यंत सहज पोहोचू शकतील. एवढंच नाही तर एकाच छताखाली सर्व काही उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना आता माल विकणे सोपे होणार आहे. याशिवाय शेतमालाची विक्री निश्चित किमतीपेक्षा कमी होणार नाही, जेणेकरून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्यापासून वाचता येणार आहे. हवामान आधारित फळ पीक विमा अर्थात केळी पीक विमा प्रश्न आता चांगलाच पेटल्याचं पाहायला मिळते. केळी पीक विमा प्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी दुपारी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्रीय विभागीय अध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष किरण गुर्जर, जिल्हा सरचिटणीस विनोद धनगर, तालुका अध्यक्ष सचिन शिंपे, डॉक्टर सत्वशील पाटील, रमेश पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाभरातील 500 पेक्षा अधिक केळी उत्पादकांनी धडक दिली. सुरुवातीला ठिय्या आंदोलन केले. संबंधित रक्कम मंजूर असूनही
पीक विमास पात्र जिल्ह्यातील 10,619 उत्पादकांना विविध कारणे देत लाभापासून विमा कंपनीकडून वंचित ठेवले जात आहे। त्यामुळे औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली असून 19 जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरून नांगर फिरवू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। त्यानंतर जिल्हा शासनाकडून उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्याशी चर्चेनंतर कार्यालय आवारातील अल्पबचत भवनात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेण्यात आली आहे। बैठकीत कृषी अधिकाऱ्यांसह पीक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधीवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह केळी उत्पादकांनी संताप व्यक्त केलाय। बुलेटिन मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि नवनवीन माहिती विषयक म्हणजे कृषी विषयक माहितीसाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। नमस्कार।